हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. तर तिथे ऑलरेडी महागावची योजना कार्यान्वित झाली आहे, सदरी पण झाली आहे. माळेवाडीला पाणी जात नाही याचं कारण म्हणजे तिथले जे पूर्वी कर्मचारी संख्या, तिथले जे आम्ही स्वतः ग्रामसेवक कोण आहे मालेवाडीचं? काय प्रॉब्लेम आहे? दत्तवाडीपर्यंत पाणी जातं, तिथून वरती जायला प्रॉब्लेम येतो, पाईपलाईन लिकेज होतं. का बरं? त्याच्यावर प्रेशर येतं, त्यामुळे दत्तवाडीच्या पुढं ते ढवळेच कॉन्ट्रॅक्टर आहे तिथला. हो सर. फोनलावर एक मिनिट. मग आता तुम्ही त्यांच्याकडनं ती स्कीम हँडओव्हर करून घेतली का? हां चालेल. मग हँडओव्हर का केली? त्यावेळेस पाणी जातं. आणि आम्ही एक दिवस स्वतः पूर्ण थांबून त्या दत्तवाडी टँकपर्यंत पाणी आलेलं पण होतं आणि तिथून माळेवाडीत जाण्यासाठी आम्ही स्टार्ट करत होतो. पण ते स्टार्टरचा त्यांचा इश्यू त्याने झाला होता, ते रिपेअर करून तिथे दुसऱ्या दिवशी चालू केलं. पण ते जे मॅन पॉवर आहे तेवढे स्किल्ड नाही, तेवढं त्यांच्यात आपसात कोऑर्डिनेशन नाही, त्यामुळे ते त्यांचा वॉल वगैरे तुटला. ते प्रॉपर झालं तर पाणी जाऊ शकतं. त्या लोकांचं कोऑर्डिनेशन झालं तर ते 100% पाणी नसतं. ढवळे त्या मालेवाडीचं पाणी पुरवठा आपण ते चालू केलं, तुम्ही ती स्कीम हँडओव्हर करून दिली, ती बंद पडली. जरा एकदा माणसं पाठवा तिथं. नाही, हा ग्रामसेवक त्यांना सामील असेल मला वाटतं. तुम्ही जरा तिथं 2 दिवस माणूस द्या, तिथं व्यवस्थित मला पाणी चालू करून द्या, मग मी बघतो पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी मेन लाईनवरनं कुठल्या बंगल्यावाल्यांना कनेक्शन दिलेत का? त्या मेन लाईनला पुढे त्यांनी लिकेज राहिली आहे का, किंवा पंपिंग किती होते, सगळं एकदा काढा ते पाठवा. ठीक आहे, बघू ना, तुम्ही द्या तर खरं. तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला आता पैसे किती आहे तुमच्याकडे ग्रामपंचायतीकडं? आणि वसुली किती टक्के आहे? वसुली 43%. तर मार्च एंडपर्यंत आपण वसुल्या करतो ना. आम्हाला सहकार्य करत नाही. आणि पाणी बंद करा ना त्यांचं पाणी. ते पाणी दिलेलं नाही सर. त्यांचं कुठून पाणी चालू आहे? त्यांची प्रायव्हेट सर कुठून आहे? बंद केलं तर काय होईल? बंद करायला अधिकार आहेत का आपल्याला? दुसऱ्याची प्रायव्हेट त्यांनी भाडे तत्वावर घेतलेलं. अरे मग आता आपण त्यांनी त्याच्यावर किती बिल आहे? 27.5 लाख. अमरजावाल्याकडं हो. किती बंगले त्याचे सर्वे केलाय का? 63 बंगले सर. त्याचा मालका नंबर आहे का अमरजीचा? दे बरं फोन जरा. अजून आता पाणी का जात नाही वरती? तेच लिकेजचा प्रॉब्लेम आहे. लोड येतो जिथं टाकी बांधायची तिथं मोटर टाकलेली आहे, ते मोटर पण ट्रिप होती सर. तर टाकी बांधली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. आम्ही आता बांधली 10,000 लिटरची टाकी बांधली चालू. पुढं बांधताय बरी वस्तू. 10,000 शिकायची जागा कमी आहे का? लोक वस्तू आपण 20,000ची बांधला, 10,000ची बांधून पुढे 10,000 काय होणार आहे? 20,000 ते बांधा. 20 आहे. 20च कुठून नसेल काय. अरे ठीक आहे, पण पाणी समजा का दुसरी काय 20,000च्या आता बांधकाम चालू आहे तिथं? हां कशात RCC मध्ये बांधली का? हां. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? ते सोनवणे म्हणून. कितीला काम दिलं ते? 3 लाखाचा विषय. त्यांना 20,000 लिटर करा सांगा जरा. हो सर. नक्की सांग तेवढं ते. हो सर. आता तिथून वरती इमिजिएट पाणी द्यायचं तर मी काय केलं पाहिजे? आता आम्ही उद्यापासून टँकर पाठवून सर. 1 दिवस आता. सेनानी आपका टैक्स कुछ पेंडिंग है क्या ग्राम पंचायत का? ये अभी मेरा ग्राम सेवक बता रहा है 25-26 लाख पेंडिंग है. तो वो विला को क्या करूँ हम लोग करवा दूँ क्या? उसका रास्ता पानी बंद कर दूँ? नहीं, अभी 1 हफ्ते के अंदर उनको वार्निंग दे दो. एक हफ्ते के अंदर नोटिस दिला है तुम्हें त्यांना? दिले सर. तो आपको नोटिस तो भेजा उन्हें, मैं व्हाट्सएप करता हूँ आपको. ठीक है, तो मला नोटिस मी इमिजिएट भरतो पैसे. द्या नोटिसांची द्या. अमरजाला व्हॉट्सअप करा लगेच, मला मी पैसे भरतो. नाही भरले तर ते बंद करा ना. अरे तुम्हाला हे बघा, सगळ्या ग्रामसेवक तुम्ही चांगलं काम करा, मी तुमच्या मागे उभा आहे. तुम्ही जर फक्त पैसेच कमवायले असेल आणि जर लोकांना
70 लाखाच्या लाईटी बसवायला असेल तर मला काय करायचं तुमचं? तुम्ही करा त्याच्यावर ऍक्शन घ्या बिंदास. हो सर. बोला. MSCB तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही करा कंटिन्यू तुमचं. एक पण लाईट पाण्याची कुंडी तोडू नका. जिथं जिथं वाटतं तुम्हाला ग्रामपंचायतीकडे थकीत आहे, वसुली ग्रामपंचायत कमी आहे, ग्रामसेवकाचे तोडायचा अधिकार असेल तर तोडा. मी तुम्हाला समोर सांगतो, ग्रामसेवकाची लाईट तोडा, गावाची नका तुम्ही. घ्या निर्णय. तुम्हाला जायचं तर जा तुम्ही. बाकी त्यांचे कुठले कामं राहिले आता? अरे आता इमिजिएटली तो आला का कॉन्ट्रॅक्टर? कोळ्याचं सांगितलं मी कनेक्शनचं माहिती ना. अजून पुढलं सांगायचं अजून पुढे की आता मला 4-2 पोल टाकले तर मी लगेच लाईट चालू होईल आणि माझं पाणी चालू होईल. कशाळचं कोण आहे ते? ताई तुम्ही येतं ना. कोणची गरज त्याच्याने ट्रान्सफॉर्मर पाहिजे. कशाची गरज आहे मग? हे तर आपण याच्यात घेतलेलं ते आत्ताच्या यादीत काम आहे ना. पण समजा ट्रान्सफॉर्मर बसवला कशाळा, पाणी चालू होईल? कशाळचा विषय ना का कलटचा आहे? एक ट्रान्सफॉर्मर जर आता बसवला तर तुमचं पाणी चालू होईल का? त्या भाताने लाईन टाकली आहे का व्यवस्थित का? ती पण टाकली पुढून. आता मी जातो रिपेअरिंगला. MSCBचं पावसाळ्याच्या अगोदर धोकादायक पोल, धोकादायक विद्युत वाहिनी दुरुस्तीसाठी सांगा. अनेक ठिकाणी पोल पार सडले. ठीक आहे, सांगतो. माझ्याकडे काही शाळा आहेत त्यांची कमर्शियल मीटर आहेत. शाळेला हो. यादी देते सर मला शाळांसाठीचे ट्रान्सफर करून द्या. बऱ्याच शाळा पब्लिक सर्व्हिसेस मध्ये हा? करतात. मी ऍप्लिकेशन देते तुम्हाला. गव्हर्नमेंट शाळा आहेत त्या. हो प्रस्ताव द्या. हो सर. तुमच्या शिक्षण विभागाची बैठक सेपरेट लावतो. आज नाही ना बोललो कुणाला? केंद्र प्रमुख आलेत का? किती आहे केंद्र प्रमुख? 24 आहे मंजूर. पहिलं माझा पाणी आणि MSCBचा विषय संपू दे मग तुमच्याकडे. हो. अजून कुणाला पाहिजे ना? आता लाईट पटकन गेली तर माझं काम चालू आहे. PSC आहे. PSC आणि आठले तिथं आपलं सोलर युनिट लावलं आहे. 1 वर्ष झालं. कुणी लावलं? जिल्हा परिषद मार्फत. कोण येतं कॉन्ट्रॅक्टर? जिल्हा परिषद कितीचं काम होतं? तर एक 4 ते 5 लाखाचे होते पाहिजे. चांगलं झालं काम? काम झालेलं आहे. फक्त त्यांचं काय झालं की बिहाइंड द मीटर आहे ना, ॲप्लिकेशन जे द्यायचं होतं ते देताना चुकलं त्यांच्याकडे. आणि ऑन ग्रीडचं द्यायच्यावेळी बिहाइंड द मीटरचं झाल्यामुळं तो कॅन्सल होईना आणि आता ते ऑन ग्रीड होईना. जवळजवळ वर्षभर आहे पेंडिंग. ते काय तर सॉफ्टवेअरचा आहे प्रॉब्लेम होतात, पण ते काय आपल्याला काय करावं लागेल सर? अशा 2 जण झाले म्हणजे आडले आणि PSC. मला एक सांगा, या PSCला आता दोन्ही सोलर पॅनल बसवलेत. महिन्याला किती बिल आहे त्यांना? किती बिल आहे? मागचे बिल आपण बिल किती आहे महिन्याला? जवळ 15-15 हजाराचे आहेत. मग हे 1.5 लाख रुपये तर वर्षाचे वाचले असतील त्यांचे. कॉन्ट्रॅक्टरनी फॉलो घेतलं नाही त्याचा. IT मधून आहे ना, त्यांनी काय केलं, ऍप्लिकेशन केलं पण करताना कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? तर ते काय मेळामध्ये बसवले होते आपल्याकडे. कोण आहे? पण त्या कॉन्ट्रॅक्टर नाव आहे का? नाव असून द्या ना. ते जिल्हा परिषद तू ताई लिहून घे तुझ्याकडं. जिल्हा परिषद तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे चेक करा. त्याचं बिल देऊ नका. ते पहिलं अर्ज देऊन टाक. त्याला बोलून घ्या ZP मीटिंगमध्ये. हे 2 विषय जर क्लिअर झाले तर जवळजवळ 3-1 लाख रुपये लाईट बिल वाचतील. 3-1 लाख रुपये वाचतील ना. त्यांचं करून द्या ना त्यांना. हे जिल्हा परिषद अशी कामं करायला तुम्ही तू कोणी जिल्हा परिषदने कोण कॉन्ट्रॅक्टर नेमला का, अर्धवट काम केले का, त्यांनी तर पैसे येऊन गेला असेल सगळे. तो नंबर द्या ना कॉन्ट्रॅक्टरचा असेल तर द्या. बोलतो लगेच. आणि अजून एक विषय आहे MSCBचाच एक विषय आहे इंदोरी ग्रामपंचायतीचा. तिथे आपण ग्रामीण पाणी पुरवठा आपली सार्वजनिक पाणी पुरवठा योजना ती हे CSR माध्यमातून सोलरवर केलेली आहे. ती फक्त ऑन ग्रीड करायची राहिलेली आहे ना. तो एक विषय आहे. मग त्याचं जे थकीत लाईट बिल होतं ना 60 लाख रुपये होतं. पैकी आपण 40 लाख ऑलरेडी पेड केलेलं आहे. फक्त 20 लाख राहिलं. फक्त ऑन ग्रीड करून दिली तर ते एकदम मोठं प्रोजेक्ट होऊन जाईल. आता आमच्याकडे मागच्या आठवड्यात त्यांचा विषय आला. हां. ITशी बोलून तो विषय रिझॉल्व केला आहे. आता ॲप्लिकेशन प्रोसेस होईल आणि सोलर तुमचं ॲक्टिव्ह किती दिवसात होईल?
पुढच्या महिन्यापासून ते ऍक्टिव्ह पल्लवीताई लिहून दे तुझ्याकडे ते इंदोरीचं सोलर पॅनल बघायला जा या आठवड्यात त्यांना. अरे हे तर पहिले सांगतो आई त्यांना घेऊन जा. पुढच्या आठवड्यात त्यांनी तिथले MSEBचं क्लिअर केलं, तिथे झाली सोलर पॅनलवरती सगळं कनेक्शन तर चेक कर, त्यांची काय प्रोसिजर आहे ती संपून टाक. जर झालं तर इंदूरचं मला वाटतं 1.5 लाख रुपये महिन्याचं बिल असेल लाईट बिल ना. होणार ना 1.5 लाख रुपये बरोबर ना? 2.5 लाख. आणि मग तुम्ही घ्या ना, तुम्हाला कळत नाही का? मागच्या आठवड्यात मग पाठपुरावा करून काय केलं? कधी बसवलं सोलर ते? 2 वर्ष पाठपुरावा करतोय ते म्हणतात 100% लाईट बिल भरा, त्याशिवाय करणार नाही. त्याच्यावर मार्ग काढून दिला 50% तरी रक्कम भरली नाही जात असतं. 40 लाख भरले 60 लाखापैकी. या वर्षी काय झालं थकबाकी जास्त आहे, पण तरी सुद्धा थकबाकीचा विषय न ठेवता आपण ते पहिलं चालू करू. त्याला तुम्ही एक काम करा ना, पुढचे PDC चेक देऊन टाका बँक याला, ग्रामपंचायतीला, सॉरी MSEBला जोडून द्या. करून देऊ. काहीतरी सिक्युर म्हणून तुम्हाला देतो चेक. 2-2, 4-4 महिन्याचे थोडे थोडे करून द्या. 2-2 लाखांनी किंवा 3-3 लाखांनी असे करून द्या. द्या करून, पण ते जोडून द्या आठवड्यात. इंदोरीचं कुठल्या परिस्थितीत लाईट जोडून घ्यायची तुम्ही, तुम्हाला सांगतो, तुम्ही जोडून घ्यायची ती करून देऊ. आता मला एक सांगा MSEB, अरे सोलर पॅनल एखाद्या कंपनी देते किंवा एखाद्या आपण प्रोजेक्टमधलं घेतो, लाईट बिला करतात घेतो ना. काय होतं सर याची जी काय कानात काय झाले गुरु? 15-20 MSEBचं सर ते 15 KVचा आपला सोलरचा पॅनल लावलाय आता तिथे करंजगावला. ते गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमध्ये 1 नंबरला आहे. पण त्याचं पण ते जे वॉटर मीटर आहे म्हणजे ते जे कनेक्शन जे दिलेलं आहे ते फिल्टर प्लांट आपला कधी चालू नव्हता, जलजीवनचं चालू नव्हतं, म्हणून त्यांनी सर्व ॲव्हरेज बिले दिले आहेत आणि ते कनेक्शन जोडून घेत नाही. म्हणजे ते मीटरच बंद होतं पहिल्यापासून. आता ठीक आहे, मग तुम्ही जाऊन काय केलं त्यांच्यासोबत? सांगितलंय सर, पण ते आता वरतून झेडपीकडून आले डायरेक्ट की हे कनेक्शन बरोबर म्हणून. परंतु हे ते म्हणतात की आमचं हे जे कनेक्शन आहे ते सगळं मीटर तुम्ही लाईट बिल भरा तरच ते कनेक्शन जोडून देतील. परंतु त्या ठिकाणामध्ये सगळे 1,10,000च्या वरती बिल आहे, पण ते मीटर कधी चालू नव्हतं. आता जोडलंय आपण. 1,10,000 आहे ना. ग्रामपंचायतीला पैसे किती? ग्रामपंचायतीमध्ये आहे सर, म्हणजे मी ते भरून टाकले आता 15 विभागातून. परंतु हे जे आहे म्हणजे ते चुकीचं, म्हणजे बिलच नव्हतं त्याला. 1 लाख रुपये आहेत ना. MSEBला कमी पडलं तर ते करून द्या. आता ते तुम्ही करंजगावचा विषय तो चेक करून, करंजगावला कोण आहे? करंजगाव कोणाच्या अंडर आहे? तुमच्या खाली कोण आहे तिकडं? कुठे आहे ते? कुठे? त्यांना सांगा ते जोडून, आज जोडून द्यायला लागून मध्ये ते त्यांनी बिल भरले तुमचं, 2 दिवसात जोडून द्या. त्यांना सोलर पॅनल त्यांना मिळाले. किती किलोवॅटचे ते? 15 किलोवॅट. कुणी बसवले तिथे? कितीचं काम होतं? जिल्हा परिषदेला सोलर पॅनलचं काम करणारा कोण आहे अधिकारी तुमच्या अंडरमध्ये येते? यांत्रिकी विभाग. जिल्हा परिषद सदस्य तुम्ही आहे ना. मावळ तालुक्यात आपल्या सोलर पॅनल जिल्हा परिषदेकडनं कुठल्या गावात बसवलेत, किती किलोवॅटचे बसवलेत? पल्लवीताई लिहून घे. 2 आज कोण यायचं राहिले आपल्या जिल्हा परिषद? तो कुठे? कुठं मूर्ख आहे का? जरा फोनवर जरा हा अन्न सगळ्याला तर काय राहिला सगळा दावा. ते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आपल्या कुठल्या गावामध्ये किती सोलर पॅनलचे दिवे दिले, कुठल्या भागामध्ये सोलर पॅनल बसवले, मग ते शाळेकरता असतील, ते तुमच्या गावाच्या पंपिंग करता असतील किंवा आरोग्य विभागाच्या जशा PSC करता असतील, ते किती किलोवॅटचे बसवलेत, किती रुपयाचं काम होतं आणि ते प्रत्यक्षात रन आहेत का नाही आहेत, ते चालू केलेत का नाही केलेत, कॉन्ट्रॅक्टरने बिलं काढून घेतली असतील, झेडपीच्या अधिकाऱ्यांनी बिलं काढून दिले असतील, पुढं गावातल्या ग्रामसेवक आणि इथल्या MSEBने ते जर नसेल काम पूर्ण केलं तर त्याच्यासाठी तू काही नसता गेला तर जमलं नसतं. काय गरज काय एवढं? हा अरे काय तुम्ही बी
लवकर तरी यायचं. मग 12 वाजले आले तर 11:30 वाजले, लवकर यायचं ना. मग पुढं बस ना. तर जेडपीवाले पुढे गेला जेडपीवाले पुढे यायचं मग नका बसू. तुम्ही बसता इथे पुढे बसून. ठीक आहे इथे ये. त्या पद्धतीनं तुम्ही चेक करा. जिल्हा परिषदेच्या योजनेतनं क्रीडा साहित्य, आता क्रीडा साहित्य पूर्वी आपण जिल्हा परिषद खरेदी करायची, ते आता राज्य सरकारकडून केली जाते. इतके भंगार थर्ड क्लास साहित्य दिले त्यांनी. मला वाटतं काहीतरी 6.5 का 7 लाख रुपये लावल्यात. ते 3.5-4 लाख रुपयात तेवढं साहित्य येतं. ग्रामसेवक तुमच्याकडे का होते, आमच्याकडे साहित्य आले आणि ते इन्स्टॉल केले. तुम्ही देता त्याची NOC. ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये जिमचं साहित्य आलं त्याची पोचपावती तुम्ही देता का कोण देतं? हा, किती ग्रामपंचायतीमध्ये बसवले ते? अजून बसवलं साहित्य त्यांनी. बंदिस्त व्यायामशाळा साहित्य आलेलं होतं सर. मी शेअर वगैरे करून ते सोल्युशन करून घेतलं दौऱ्यामध्ये. किती रुपये साहित्य? 7 लाखाचं तुमच्याकडून चाललेलं कितीच आहे पण ते? 5 लाख नाही, गव्हर्नमेंट फंड मधलं का व्यक्तिगत आहे? तुमच्या माझं व्यक्तिगत नाही. व्यक्तिगत नाही, त्या DPDCचं जरी असला ना फंड, तर DPDC पण जिल्हा परिषद सदस्यांनी कंट्रोल करा, पंचायत समितीच्या पण सदस्यांनी कंट्रोल केला तरी चालत. काय मेन म्हणजे खरेदी जी केली जाते याच्यात 30% डायरेक्ट चोऱ्या. म्हणजे 30% डायरेक्ट पहिले पैसे काढून घेतले, 20% कॉन्ट्रॅक्टरने काढून घेतले, 50% साहित्य येतं आणि ते 2 वर्ष पण टिकत नाही. तुम्ही तुमचं चेक करा. उद्या आज मी तर त्या जिमचं साहित्य कलेक्टर ऑफिसला घेऊन जायचं प्लॅनिंगमध्ये. 7 लाख रुपयात किती साहित्य बाहेर भेटतं आणि यांनी किती आणून दिले, तर त्याच्यावरती जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी प्रत्येक गोष्टीवरती, छोट्या मोठ्या खरेदीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. सोलर पॅनल बसून 2-2 वर्ष झाले पण चालूच नाही. 2 वर्षामध्ये लाईट बिल आता जसं सांगितलं की 3-3 लाख रुपये लाईट बिल इथलं वाचलं असतं. इंदुरीचं कनेक्शन जर तुम्ही चालू करून घेतलं असतं 15-20 लाख रुपये वाचले असते ना. पुढे तुमचं काय जाते? तुम्हाला थोडी भरायचं. मंजूर करायला गाव आणि जोडून घ्यायला तुम्हाला टाइम नाही. अरे पाठपुरावा करता काय? माझे उपकार करता का? पाठपुरावा तुमचं कामच आहे ना. पाठपुरावा 1 मिनिट, पाठपुरावा करून काय फायदा झाला? काय फायदा झाला? मी पाठपुरावा करतो सांगता मला फायदा झाला का? जोडलं बाबा, मला 6 महिने त्रास दिला सांगा ना. MSEBने मला 4 महिने पळवलं पण मी ते काम पूर्ण करून घेतलं असं बोला ना. मी 2 वर्षाला पाठपुरावा करतो. 2 वर्ष तुम्हाला पगार नाही मिळाला, काम करताल का? करताल का काम? हे पद्धत बरोबर नाही. तुम्हाला कुणी वाली नाही, मालक नाही, तुम्ही मालक झाला अख्खे. तिथला सरपंच कुठे येतो? शशी तिथं आता सरपंच नोंदी नोटीस द्या गरीबाला. घाई तिथं गरीबाच्या नोट घरा पाडायच्या नोटीस देतात आणि पैसे गोळा करता. ते जमलं तुम्हाला करायला. ते एक ग्रामसेवक पहिला काढा इथला, इंदुरीतला ग्रामसेवक काढा. तुम्हीच होते ना नोटीस द्यायला? तुम्हीच होते मागच्या वेळेला. नोटीसा कोणी दिल्या त्या गरीबाच्या घराला? तुम्ही होते ना पण त्याच्यात. नोटीसा देऊन मी पैसे गोळा करतो, तुम्ही नोटीसा देऊन मी पैसे गोळा करतो. दोघं ठरलं ना तुमच्या? कुणाची सही होती? अधिकार आहे का सरपंचाला द्यायला? सरपंचाला नोटीसा द्यायचा अधिकार आहे का? आहे का मी विचारतो? नाही तर मग तुम्ही नोटीसा कशा दिल्या काढून?
नोटिसा द्यायच्या आणि 5-5, 10,000 रुपयांनी पैसे गोळा करायचे. हे पहिलं चौकशी लावा व्हिडिओ. येस ओके. बोला पुढे अजून सांगा. पुढचा विषय घ्या, पुढचा विभाग घ्या. तुम्ही MSCB गेले तरी चालतील. बांधकाम. एक विनंती आहे फक्त, कुठल्या गावाची लाईट तोडू नका. जिथं वाटतंय बाबा अण्णा ह्या ग्रामपंचायतीत पैसे आहेत पण आमचे पैसे भरत नाहीये, मी त्या ग्रामपंचायतीला कन्व्हिन्स करून काही पैसे तुम्हाला भरून देईल आणि काही इन्स्टॉलमेंट प्रमाणे करता आले किंवा जुनं खूप थकीत आहे त्याच्यावरती आता बोजा टाकत बसू नका. जेवढी तुम्हाला रिकव्हरी करतील तेवढी करा, मला दुमत नाही. शेवटी तुम्हाला एक काम करायचंय आणि असं नाही की सगळं फुकट पाहिजे. ग्रामसेवकांची जबाबदारी आहे, त्यांनी त्यांची पूर्ण करावा. पण डायरेक्ट तोडायच्या आधी मला कल्पना द्या, त्याच्यात काहीतरी मी तुम्हाला मदत किंवा मार्ग काढून द्यायचा प्रयत्न करतो. या महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यात्रा जत्रा उत्सव चालू आहे, तिथं तुम्ही ग्रामसेवकांनी काम करायचं. यात्रा जात्रा आहे तर तुम्ही करा. काय तुम्हाला आजच नाही आला, तुमच्या 10-15 वर्ष लाईट टाकली. हा जो कॉन्ट्रॅक्टर आला का पुढे बोला, ते कोळे तापेसरचं काम दिनेश काळे का? गणेश काळे कोण आहेत? ते इंदुरीचे ग्रामसेवक पहिले काढायचा. तुम्ही अजिबात नाही राहायचे तिथं. ते गणेश तू आहे का? त्या कोळे तापेसरला मला एक 5-6 पोलचं काम आहे. मी आता MSCBच्या पण अधिकाऱ्यांशी बोललो, DPOशी बोललो. मला एक 8-10 दिवसानंतर त्या सगळ्या 2 कोटीच्या ऑर्डर देत आहेत. पण मला इमिजिएटली तेवढे किती पोलचं काम आहे रे ग्रामसेवक? हां 8-9 पोलचं काम आहे. जर तिथलं केलं तर ते पाणी चालू होईल. करायचं तर 4 दिवसात करू शकतो तू, 8 दिवस लागू दे. त्याचे पैसे मी तुला काढून देतो, पण आता ॲडव्हान्समध्ये काम कर. नक्की काय प्रॉब्लेम नाही ना? राजमाचीचं काम त्या ठीक आहे. राजमाचीचं माझं कुठपर्यंत आलंय, मला पूजा करून ते 1 कोटीचं करायला सांगितलं होतं ते, पण नंतर खर्च काही आलंच नाही. 2 कोटीचं सँक्शन केलं आपण, 4 कोटीचं आहे सँक्शन. सागर बोर्ड के पुढे रे त्याची वर काढून 2 कोटीची काढा होती, पण नंतर थांबावं केलं. कोण म्हणलं? कोण साहेब? काय थांबा? 1 कोटीचं काम म्हटलं. 1 कोटीचं अरे मग 1 कोटीचं पहिलं काम चालू करा ना. प्रॉब्लेम काय? 1 कोटीची प्रमाण निघाले का 2 कोटीची निघाल्या? वर्क ऑर्डर कोण काढणार आहे? तुमचे पॅनलवरचेच लोक करणार ना ते काम MSCBच्या. ते सागर काय जागा आहे का? जरा ध्यान आहे का तो? प्रशासकीय मान्यता राहिलं. प्रशासकीय मान्यता साहेब 1 कोटीची पहिली मंजुरी दिली आहे. 2 त्याच्यात हे आहे 5, एक 3 कोटीचं आणि एक 1 कोटीचं. 1 कोटीचं तुम्हाला प्रभा दिली, 3 कोटीच्या आता प्रभा पेंडिंगमध्ये आहे, ती पण देतो काढून. 1 कोटीचं काम चालू करायला काय अडचण नाही. अहो 1 कोटीचं काम सुरू करून पूर्ण करायला महिनाभर जाईल, 15 दिवस जातील. तोपर्यंत पुढच्या 15 दिवसात मी पैसे का देतो पुढच्या अजून. लावा लगेच बोला, आता लगेच मी इथंच बोलायचं. त्या इंदूरच्या सरपंचांनी कशाच्या आधारे नोटिसा दिल्या, का दिल्या, त्याची चौकशी लावा. ते बोलत्या अधिकाऱ्यांना कोणाशी बोलायचं, चल पटपट.